हे कडक आहे. हा हे कडक गवत आहे तसंच, आणि हे ओळ आहे थोडं. मग हे असं पसरवायचं म्हणजे प्लेन होऊन जातं आणि लवकर सुकतं. त्यामुळे हे गवत झाडायचं आणि पूर्वी असं गोल गोल टाकत होतो अंगणामध्ये आणि त्याच्यावरून बैल फिरत होतो. मध्ये खांबा बांधून गोल असं आऊत फिरवतो तसं. तरी पण हे खळं आहे आणि ही पडवी बोलतात या ठिकाणी. पडवी आहे म्हणजे आधीच्या काळी नाही म्हटलं तरी आमच्या घराला मातीचंच घर आहे. अजून एक घर आहे ते पुढं आहे पुढच्या साईडला. नाही म्हटलं तरी 30-40 वर्ष झाली या घराला. तर आता बघूया पुढच्या वर्षी बघायचं आहे, रिपेअर वगैरे करायचं आहे, नवीन बांधायचं आहे. तर ह्या ठिकाणी जुनी टाकी आहे म्हणजे इथून पूर्ण म्हणजे हे उतार असल्यामुळे ह्या ठिकाणी टाक्या बसवल्यात म्हणजे सगळ्यांच्या घरी पाणी जाईल. चारी साईडला पूर्ण वाडीमध्ये 30 घरामध्ये असं आहे. भावानो आपली टुकुरुलवाडी मंडई म्हणजे हे भोंबूळ वगैरे आहेत यात. ते थांब ना सांगतोय तिकडं 2 मिनिटं गपरा. म्हणजे ही वरावाडी आता म्हणजे 1 2 3 4 म्हणजे 7-8 घर आहेत या वाडीत. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा मी राज टुकुरू पुन्हा एकदा मंडई सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडई गावाला आलोय झाले 2 दिवस. तर आज सध्या आमच्याकडे आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण सध्या शेतीची कामं आटपून झालेत कोकणात. तर सध्या कोकणात मळणीचं काम चालू आहे. म्हणजे जे गवत असतं ना म्हणजे भात जे कापून वगैरे ठेवलेलं असतं ते मळणं म्हणजे मळून ठेवतात. म्हणजे थोडंफार तणस म्हणजे काय बोलतात त्याला उटी वगैरे काय ते घालून ठेवतात ना तणस वगैरे. तर आमच्याकडे सरला ह्याला सरला बोलतात. ह्या आहे ना सध्या तुम्हाला दिसतंय. तर हे मळायचं म्हणजे थोडंफार असं पसरवून उन्हामध्ये घालायचं म्हणजे ते कडक होतं. त्याच्यानंतर हे सगळं गोळा करायचं एका ठिकाणी आणि जो आपला बैलांचा गोटा असतो म्हणजे वाड्याचा माळा असं बोलतात आमच्या इकडे त्यामध्ये घालतात म्हणजे आतमध्ये भरून ठेवतात. कारण ह्याचा उपयोग बैलांसाठी पावसामध्ये कारण चारा वगैरे बैलांना जास्त काय भेटतो पण सुकं वगैरे काय घालायचं असलं तर ह्याचा उपयोग करतात. तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवतो गावाकडे आता सध्या काय चालू आहे ते. तरी ये बघू. हे बघा इकडे सगळ्या म्हणजे जिकडे जागा आहे त्या ठिकाणी पसरवून ठेवलेले गवत. अजून ऊन काय इकडे पडलं नाही. आमच्या घराच्या समोर तिकडे दाखवू. आमच्या घरासमोर त्या साईडला ऊन पडलंय 12 नंतर म्हणजे इकडे फणसाचं झाड आहे त्यामुळे इकडे ऊन वगैरे काय पडलं नाही. तर नंतर म्हणजे 12 नंतर पडेल म्हणून आधी सकाळपासून करतायत काम. हे काका आहेत. गवत सुकस घालतोय. थोडीफार माहिती याच्याबद्दल. पावसामध्ये हे भिजलं होतं भात आम्ही कापलं तेव्हा. त्यामुळे सुकस घालून आता मळणी म्हणून याला बोलतात ते आपण गवत झाडून ते सुकस घालतोय आणि हे जमा करणार आणि मग गोट्यामध्ये ठेवणार. म्हणजे याचा उपयोग कशासाठी होतो? याचा उपयोग पावसाळ्यामध्ये आता जून महिन्यापासून गुरांना घालण्यासाठी असं. आणि जोता आपण औत बोलतात त्याला. म्हणजे जो इकडच्या कोकणाच्या ठिकाणी जोत बोलतात, कोण औत बोलतात. त्या अवताला जनावरांना आपण बैलांना बांधतो आणि बाकीची इतर गुरं असतात त्यांना सुरुवातीला चारा नसतो होता पाऊस पडेपर्यंत. उन्हाळ्यावरती परत पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस असल्यानंतर सुका घास घालायला लागतो म्हणून ते गवत घालतात. असं आहे. त्या टायमिंगला कामाला यायचं हे सगळं हे गवत. त्याला दाखवा कसं असं हे असं आहे ना. हे असं करायचं असतं म्हणजे एक आम्ही कापल्यानंतर ते गवत असतं ना ते मिक्स होऊन आम्ही मिक्स होण्यासाठी असं झाडतो. त्याला मळणी म्हणतात. म्हणजे आधीच्या काळी काहीतरी बैल वगैरे असे 4-5 बैल बांधायचे एका ठिकाणी आणि मळणी म्हणजे गवत पसरायचे होय ना. गवत पसरायचे आणि बैल त्यामध्ये असे गोल फिरायचे. म्हणजे त्याच्यामुळं ते भात आहे ना म्हणजे हे गवत आहे ना. हे बघा हे आधी आता हे गवत कसं आहे कडक आहे. हे कडक गवत आहे तसंच, आणि हे ओळ आहे थोडं. मग हे असं पसरवायचं म्हणजे प्लेन होऊन जातं आणि लवकर सुकतं. त्यामुळे हे गवत झाडायचं आणि पूर्वी असं गोल गोल टाकत होतो अंगणामध्ये आणि त्याच्यावरून बैल फिरत होतो. मध्ये खांबा बांधून गोल असं आऊत फिरवतो तसं. तरी पण आहेत अजून पण आमच्याकडे बैल आहेत तसं. पण आत्ताच्या म्हणजे सध्या तर कोकणात हे काय कोण करत नाही कारण आणि कोकणात सध्या बैल वगैरे म्हणजे प्रथा बंद झाल्या. बैल वगैरे कोण नाही. मशिनी आल्यापासून
बैल वेगळे कोण यूज करतात. आमच्याकडे 3 बैल आहेत, ते आता गोठ्यात नाही आहेत, बाहेर शेतात सोडलेले आहेत चरायला. तर पाहू शकता. परत आमचं घर दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. म्हणजे आमचा गोठा आहे ना, आमचं घर साईडला आहे, त्याच्या इकडेच म्हणजे ह्या साईडला वरच्या साईडला गोठा आहे. बरं ह्या साईडला थोडी घरं आहेत. तर बघूया या सध्या कोकणातील वातावरण. परत हे एक अंगण आहे आमच्या घरातील, घरासमोरील. परत ह्या साईडला वगैरे आई वगैरे बसले आहे. जरा पुढे बसतोय पूर्ण. परत ह्या साईडला हे बघा, हे खळा आहे आणि ही पडवी बोलतात या ठिकाणी. पडवी आहे म्हणजे आधीच्या काळी नाही म्हटलं तरी आमच्या घराला मातीचंच घर आहे. अजून एक घर आहे ते पुढं आहे, पुढच्या साईडला. नाही म्हटलं तरी 30-40 वर्ष झाली या घराला. तर आता बघूया पुढच्या वर्षी बघायचं आहे, रिपेअर वगैरे करायचं आहे, नवीन बांधायचं आहे. परत ह्या साईडला काही फुलझाड आहेत, बघू शकता. फुलं झाड आहेत. या फुलाचं नाव काय, प्राजक्ताची फुलं असं बोलतात याला. व्हाईट आहेत. परत जास्वंदीची पण फुलं आहेत त्या साईडला. परत काय नाही म्हणजे काल टिपूर झाला आमच्या गावात, त्याचं खोबरे वगैरे म्हणजे प्रसादी भेटले. ती प्रसादी हे बघा, हे वाळत घातले आजीने, म्हणजे खोबरं आहे एक प्रकारचं. मग ते वाळलं ना की पॅक वगैरे डब्यामध्ये करून ठेवायचं. त्यानंतर म्हणजे जेवणात वगैरे टाकायला सोपं पडतं. परत ह्या साईडला हे एक घर आहे, पण हे देवघर म्हणून आहे आमचं. म्हणजे कसं काय त्या ठिकाणी आम्ही देव बसवलाय, म्हणजे कुलगत आहे आमची त्या ठिकाणी. आणि काय सामान वगैरे असतं, म्हणजे मेन आम्ही घरात इकडे कोण नसतो, जास्त करून ह्या समोरच्या घरात असतो कौलार या ठिकाणी. आणि हा आमचा काकांचा मुलगा आहे चैतन्य. ह्याला सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल ना की आम्ही सकाळची आंघोळ करत नाही, संध्याकाळची आंघोळ करतो. परत ह्या ठिकाणी पण गोंडे आहेत, गोंड्याची झाडं पावसामध्ये धरली होती, आता कमी झालेत म्हणजे संपलेत काढून वगैरे. दसऱ्यात याचा उपयोग कोकणात खूप जास्त प्रमाणात वापरतात, म्हणजे मुंबईला पण, कारण गोंडा मेन आहे दसऱ्या दिवशी. मी शाळेतली काय थोडीफार झाडं लावल्यात. पण तू आलो बस, जाणार नाहीस ना तू? आलो मी 10 मिनिटात. या ठिकाणी आला ना, ही पुढची साईड आहे, म्हणजे आता बाहेर चाललोय आमच्या घराच्या. परत ह्या ठिकाणी आला ना, समोरून आला ना, समोरच आमचं घर दिसतंय. हे आमचं घर आहे पुरं. नारळीची झाडं आहेत समोर, फोटोमध्ये बघितलं असाल. या पुढे दाखवतो. इकडे गाड्या वगैरे लावल्या. घराच्या 2च मिनिटं लागलं, 2 मिनिटं पण नाही, किती 10-15 पावलं टाकलं तरच रोड आहे आमचा, म्हणजे मेन वाडीचा रोड. तिथे जवळच आहे आमचं घर. या साईडला कट्टे वगैरे म्हणजे बसायला केलेले आहेत. हे झाले दोन्ही 10-15 वर्ष झाली बनवलेले आहेत बसायला. म्हणजे मे महिन्यात आम्ही पोरं वगैरे येतो तर ह्या इकडे बसत वगैरे असतो, म्हणजे टाइमपास रात्री बित्रीची इकडेच बसत असतो, कारण घरी जास्त कोण बसत नाही. गेला आपल्याला वाडी दाखवतो आता. म्हणजे ही खालची वाडी, म्हणजे खालची वाडी वरची वाडी असं काय नाही, पण आम्ही नावं ठेवलेत. ही खालची वाडी त्यास आमची आहे, ते सोपं बोलतात याला, म्हणजे सोप्यात बोलतात. आणि त्या साईडला आहे ती वराडवाडी, म्हणजे वराड, म्हणजे तिकडे वड होता आधीच्या काळी. मग त्यापासून तिला त्या साईडले म्हणजे 10-15 घर आहेत, वराडवाडी असं बोलतात. परत वरती आहे ती वरची वाडी असं आहे. तर ही खालची वाडी आहे. इकडे नाही म्हटलं तरी ते खालती घर दिसतंय, ते खालती घर दिसते ना, ते गावकऱ्यांचं घर आहे. म्हणजे आमची कुलदैवत वगैरे टुकुरवाडीची आहे ना, ती त्या घरामध्ये आहे. परत तिकडे समोरच्या साईडला नदी आहे. परत इकडे 4-5 घर आहेत. ही अशी खालची वाडी आहे या ठिकाणी. कारण आता खाली जात नाही, परत टाईम झाला आहे खूप, वरती चाललो आहे आता. तुम्हाला वरची वाडी दाखवतो आमच्या गावात. तर मंडळी आता आपण चाललोय, हा मेन रोड आहे, इकडे नंतर जायचं आहे आपल्या वरती. तुम्हाला वरावाडी बोललो ना, त्या ठिकाणी तिकडे चाललोय आता.
मंडई आता वरावाडीत आलोय आपण. आधी ह्या ठिकाणी म्हणजे मोठा वड होता असं बोलायचे, म्हणून ह्याला वरावाडी असं नाव दिलं. आता ह्या ठिकाणी वड लावलेला आहे, छोटा आहे. झाली 2-3 वर्ष झाली याला लावून. आता एवढा झालाय. पाहूया पुढे. व्हाईट अँगल मध्येच आहे ना. म्हणजे ही वरावाडी आता म्हणजे 1, 2, 3, 4 म्हणजे 7-8 घर आहेत या वाडीत. म्हणजे वाडी टुकुरलवाडीच आहे, पण ह्या ठिकाणी ह्या एरियाला वरावाडी असं बोलतात. तिकडे वरची वाडी, तिकडे खालची वाडी असं आम्ही नाव ठेवलंय. या दाखवते थोडीफार. सध्या कोकणात ना एवढं सगळे घरं वगैरे बंद पडले आहेत. आमच्याकडे नाही म्हटलं तरी 7-8 घरं तरी वाडीमध्ये 30 घरं आहेत, त्यामध्ये 7-8 घरं अशीच बंद पडलेत. मुंबई पुण्याला लोक असतात. या इकडे बघूया. अभि काय म्हणतीस, कसे आहेत? पुण्याला नाहीत आपल्या इकडची लोक, पुण्याला नाहीत. काही जण मुंबईला आहेत. काय करतात व्हिडिओ तुझा या इकडे पुढे दाखवतो तुम्हाला थोडंफार. तू मोबाईल घेऊन जाणार आहे. मी ना मोबाईल केलेला, मी इथे लांब नाही ना जास्त तुला. या ठिकाणी थोडी घर आहेत. गल्ली बोळा करून मस्त दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. याला सळट बोलतात, म्हणजे वाड्याला बांधलेले सलट. या ठिकाणी थोडं घर आहे. गेला ऋषू, गेला ना, कॉल केलं होतं. म्हणजे सध्या कोकणात ऊन पण खूप पडलंय आणि पाहू शकता तांदूळ वगैरे निवडण्याचं काम चालू आहे. काय पडलं तांदळात? काय काय भोंबूळ दाखवतो रे. भोंबूळ जुने तांदूळ आहेत काय? जुने तांदूळ आहे, जुने तांदूळ आहेत. दाखव इकडे. म्हणजे हे भोंबूळ वगैरे आहेत यात. ते थांब ना, सांगतोय तिकडं 2 मिनिटं गपरा. म्हणजे ह्याच्यात भोंबूळ वगैरे पडलेत, ते असं पसरून घातलं ना उन्हात की बाहेर निघतात. मग परत हे तांदूळ वगैरे धुवायचे, सुकत घालायचे, म्हणजे चांगले क्लीन होऊन जातात. जुने तांदूळ आहेत त्यामुळे. बोल आता काय काय धान्यावर शूटिंग करायची माहिती तुझ्या घरी जाणार आहे व्हिडिओ मुंबईत. अबे बघताय अभि, अभ्याला हाय कर, हाय कर अभ्याला. हाय अभ्या, हाय हाय कर. तिकडे पण आहे बोलताय, बोल बोलताय. अरे पुढल्या रविवारी पर्यंत व्यवसाय आम्ही तयारी करतो. दिवाळी जायचं का? ह्या दोन बेलतो आणि कोणा शिव देता सांगता घरात सांगता म्हणून वाटतो खाऊ न करू. मला काढतो खांट्यावर काय अभ्यास मला कुठे जाणार आहे? मी जाणार हो. पालेकर 5ला ना काय थोडी वरची घ्या, वरच्या साईडची. थोडं दाखवतो रे. गावी आलो ना, पोर म्हणतात व्हिडिओ गावचं गाव दाखव. मग गाव दाखवायचं नको म्हणतो कामावर ना. सकाळी मी येणार होतो तुमच्या इकडे, मग आत्ताच येणार होतो जस्ट. एवढं तुझा दादा म्हणून फोन आलो बंडूचा, येतोय म्हणून. कोण काय माहित, खाली नाही घरी. कसल्या माप पाईपलाईन कुठे तिकडे असतील. कॉल करा.
ऊन लागत असं कॉल करायचा तिथे काना कोपऱ्यात जाऊन बसतात. वर पण असते आणि मंडळी आता वरच्या वाडीत आलोय आपण. ही थोडीफार घरं आहेत वरच्या वाडीतली. तिकडे पण आपण शूट केला होता. तिकडे घर आहेत थोडी, परत इकडे एक घर आहे ह्या साईडला पण, म्हणजे वरच्या साईडला पण 8-9 घरं आहेत आणि खालच्या साईडला 8-9 घरं आणि तिकडे 10 घरं आहेत. आमच्या इथे 4-5 घरं आहेत. टोटल नाही म्हटलं 28-30 घरं आहेत वाडीत, आमच्या टुकुरवाडीमध्ये. तर यावरती दाखवतो. हा मेन रोड आहे, पूर्ण वाडीच्या मधून आला आहे आणि दोन्ही साईडला घरं आहेत. थोडा चढाव आहे. ह्या साईडला सध्या कोकणात असं वातावरण आहे. ते कुठं निघू कशाला आलो मी इथं एंड करतो व्हिडिओ. ठीक आहे घरी जाणार नाहीस का? आलो 10 मिनिटात येतो. तर सध्या मंडळी कोकणात असं वातावरण आहे हिरवगार. पुढे आला तर तुम्हाला उटी बोलतात ना ते. हे बघा या ठिकाणी घातले. इकडे काय परत तिकडे 2 आहेत पुढे. आता इकडेच ही ह्या साईडला ती वरवाडी आहे. गेलो होतो त्या वाडीत. खालची आमची खालची वाडी. आम्ही सोपेकरी म्हणजे मधलं एरिया हा वरची साईड आहे. दाखवतो थोडंफार. आलो होतं ना सकाळी. काय आला? काय नाही रे, बरोबर नाही रे त्याच्यात. अरे तू जाणार होतं ना. जातो 12:30 वाजता जाणार होतो पण कॅन्सल केलं. काय सांग? काय नाही तर बाई हे दिलंय काय लाडू दिले तुम्ही पोह दिले. नाही हे स्वतः त्यांना भेटलेच नाही. अहो ते भांडावर तुमच्याकडे खायला वाट बघितला मग तुमच्या इकडे असतील. बघून आलं शोधून आलं ते सगळीकडे चारी साईडचं. बरं पण आता असं गेलं तर आता हे उन्हात तर ते घरी पण गेलं असतील. होय ना, पण आमच्याकडलं घराला लागतं. तर बसला असतील टाळक्याकडं. नाही तिथं नाही, तिथं पण हे आलं. हे जाऊन आले ना इकडनं फिरून तिकडे आमच्याकडनं खालची वाडी फिरून आता इथं आले. मला वाटतं ते इकडे असतील. इकडं ह्या कोपऱ्यात तिकडे असतील. तेलियाकडे गेले असतील हा तो जाणार आहे 10 वाजता जाणार आहे रात्री. तो प्रणय आहे ना त्याचं काहीतरी ते काका वगैरे येणार आहे मुंबईवर ना, त्याच्यामुळे थांबलाय. मग म्हटला त्याचे पप्पा बोलले रात्री सोडतो म्हणून दोघांना बाईकवर. रात्री तुता रे हे जाईल कोकण कन्या जायची आहे ना. कोण बोलला सोडतो म्हणून? हे तानाजी बघा तो प्रणय जाणार आहे ना. हा तो प्रणय. हा. म्हटलं हा प्रणय. तान्याची तात्याचा याला सोडलो मी काल. काल गेला ते जाणार होतो. तो काही राहता तुमच्या जवळ प्रणय? नाही तो लांब राहता. तू ठाण्याला ठाण्याच किती त्या साईडला कुठेतरी राहतात डोंगर. डोंबिवली. ती पन्नाबिना राहतात ना. ती 2 भाऊ. हा प्रणय आमच्या इथे राहतो म्हणजे आता पोवारांचं म्हणजे शांताकृतला आहे तो. मग तू एकटा झालं आणि कोण नाही आलाय? एकटोच कोण आले आपण पप्पा पण एकटा झालो मी पण एकटा झालो होतो. तर आता काय शिकलेल्या पोराने काय नाही बसले की आलं एक दिवस यायचा राहायचा काही कधी आलो? त्यास मी घेऊन आलो. हा जेवलं नाही. चल हा चल. थोडीफार शूटिंग करतोय की गावात सांभाळून गावची. आमची पण केलं की काय तो उभा धरून दांड टाको. नाही बंद होती आले होते उन्हात ना काय जाशील तिकडं वाट लागतं सगळी. तो वाऱ्यावर बसलाय. वारा पण नाही पाच हे बी कुठं पडतंय. हा पप्पा येणार आहेत उद्या. ते मी आलो ना मग थांबले ते जरा काम होतं थोडा थांबलं. उद्या परवा येतील इलेक्शनला येतील वोटिंग करायला. कुठं वारा नाही काय नाही एवढी झाडं तिकडे बाहेर बसलो. कधी आला तुम्ही? आलात कधी? आता किती 5 महिने झाले इकडे काय इकडे बरं आहे. इकडे जरा म्हणजे मुंबईत कसं बसून वगैरे ना त्रास होतो.
आणि अशी फिरायला नाही मिळत सकाळ संध्याकाळ. इकडनं काय करा माहिती आहे, दर म्हणजे संध्याकाळचा एक राऊंड मारला ना बावडेपर्यंत असा देवळापासून फिरून यायचा. देवळाकडे नाही बाबा जाऊ. देवळापासून नाही पण बावडेपासून जरी आलात ना नाही ते कारगिरांचं घर आहे ना हा तिथपर्यंत तिथपर्यंत इकडं संध्याकाळच्या पण इकडं असं. राऊंड असतात मारायचं. हा. मग काम आपला झाला ना मग चपा मारायचा, काय नाही काय असलं मग तिकडं जायचं परत यायचं असं. इकडे पण जागा आहे ना इकडं आतमध्ये, ती पण अशी असतात. चला किरणदा नाही ना घरी आलेला, हा? किरणदा नाही ना घरी आलेला, नाही. हे काय आहे तो व्हिडिओ करतोय होय काय चालू आहे. मी म्हटलं काय याचं बघ मग आमचा आता मतदान दहीसरलाच आम्ही. सर ना ते वोटिंग फुकटच जाणार तुमचं मुंबईला गेलं तर. आम्ही पण आता मुंबईला गेलो की गावी आहे आमचं वोटिंग. आम्ही आता बघू गावी काय कशाला येणार एक दिवसासाठी. तेच ये पुढे बघू. मंडई एंड आहे, हा शेवट आहे रस्त्याचा. हे बघा इथे स्टॉप झाला आहे रोड आणि हे लागचं घर आहे. हे आमच्या वाडीतील मांडवकर म्हणजे आमचीच पाहुणे आहेत, मांडवकरांचं घर आहे शेवटचं. हे 30-28 नंबरचं घर आहे म्हणजे लास्ट शेवट, सगळ्यात शेवट आहे. परत तिकडे थोडेफार पण हे सगळ्यात शेवट. इथे आमचा म्हणजे रोडचा पण एंड झाला आहे आणि सगळ्यात शेवटला हे बघा आता ते या इथे क्लिअर. मंडई सगळ्यात शेवटला आलोय त्या ठिकाणी ना आमचं म्हणजे रोड वगैरे एंड झाला आहे पूर्ण. त्या ठिकाणी आमच्या म्हणजे पूर्ण वाडीसाठी पाईपलाईन म्हणजे इकडे टाके लावल्यात. इथे एक टाकी आहे ती खराब झाली आहे, इथे एक टाकी आहे, तिकडे एक टाकी आहे, 2 आहेत. तर ह्या ठिकाणी जुनी टाकी आहे म्हणजे इथून पूर्ण म्हणजे हे उतार असल्यामुळे ह्या ठिकाणी टाक्या बसवल्यात म्हणजे सगळ्यांच्या घरी पाणी जाईल चारी साईडला पूर्ण वाडीमध्ये 30 घरामध्ये. असं आहे भावानो आपली टुकुरुलवाडी. तर खूप लोकांची कमेंट आली होती की मित्रा तुझं गाव दाखव, गाव दाखव, गावाला जातो थोडेफार व्हिडिओ कर. तर मंडई हा त्यांच्यासाठीच व्हिडिओ केला आहे. मंडई तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं गाव कसं वाटलं ते नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो कुदम पण लागला आहे खूप, कारण चालत वगैरे आलो आहे. थोडाफार वाडी फिरायची म्हणजे थोडंफार तरी पण खालची घर वगैरे काय दाखवलं नाही, वरूनच दाखवलं आहे. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कोण चॅनलवर आपल्या नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि मित्रांनो तोपर्यंत टाटा, भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.